नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमचं चॅनल लर्निंग मोशन IAS अकॅडमीमध्ये. तर आपण याच्या अगोदर एक व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकलेला आहे यूट्यूबला. 2019चा आपण MPSC कंबाईन ग्रुप बीचं मेंटल ॲबिलिटीचं क्वेश्चन्स घेतले होते. आता आपण 2020च्या MPSC ग्रुप बीचं गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी त्याचे क्वेश्चन्स घेणार आहोत. तर ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर आपण याच्यानंतर 21चे पण टाकणार आहोत, 22चे व 23चे पण कव्हर करणार आहोत. तर तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अजून नवीन जे एक्झाम्स वगैरे झालेले त्यांचे आपण ॲनालिसिस करून व्हिडिओज अपलोड करणार आहोत. तर जेणेकरून तुम्हाला अपडेट त्या व्हिडिओची मिळण्याकरता लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलला. ओके. आणि MPSC कंबाईनमध्ये मेंटल ॲबिलिटी हा जवळपास 15 म्हणजे त्याच्यावर प्रश्न येतात. जर हे प्रश्न तुम्ही नीट केले तर तुम्हाला मग बाकीच्या सब्जेक्ट्समध्ये स्कोर थोडा कमी आला तरी चालतो, कारण की याच्यात कसं 100% मार्क्स मिळण्याचे चान्सेस खूप जास्त राहतात. जर तुमचा आन्सर बरोबर असेल तर तुम्हाला शुअर शॉट तिथे मार्क मिळू शकतात. त्यामुळे याच्यावर थोडा जास्त भर दिला तरी चालेल. पण माझं एक सजेशन राहील, पेपर जेव्हा हातातील तेव्हा पहिले क्वेश्चन्स फक्त बघून घ्या, कारण की बरेचदा आता मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं, मागच्या पेपरला 2019च्या पेपरला खूप लेंदी क्वेश्चन्स आले होते, तर ते तुमचा टाइम वगैरे कन्झ्युम करतील. तर त्यामुळे थोडं पहिले क्वेश्चन्स बघा. तुम्हाला वाटतं की छोटे आणि इझी लगेच होण्यासारखे आहेत तर सगळ्यात पहिले हे अटेम्प्ट करून घ्या, कारण की हे हातातले मार्क आहे, तुम्हाला एक थोडं बर्डन कमी होऊन जाईल म्हणजे कट ऑफ पर्यंत जाण्याचं. ओके. तर चला मग काही वेळ न दडवता आपण हा व्हिडिओ चालू करूया. आपला पहिला क्वेश्चन आहे 61. ओके. तर याच्यामध्ये त्यांनी एक दिलेले असे म्हणजे स्क्वेअर्स दिले आणि त्याच्यात नंबर्स दिले आणि त्याच्यामध्ये एनॉलॉजी विचारले की कसं पुढचा ब्रॅकेटमध्ये म्हणजे जर बॉक्स दिला याच्यामध्ये कोणते नंबर्स येतील. तर आता बघा, 5 मध्ये +1 घेतला तर -1 घेतला तर आपल्याला येतो 4 येतो तिथे. ओके. 5तून 1 गेल्यावर 4 येतो. 4मध्ये 2 मिक्स टाकले तर 6 येतात. 6 मधून प्लस आपण याच्यात जर एक मायनस केला म्हणजे -1 + 2 -1 म्हणजे इथे 5 येतो. ओके. 2 मध्ये 4 ऍड केले तर 6 येतात. 6तून 2 गेले तर 4 येतात. 4 मध्ये परत 4 ऍड केले तर 8 येतात. ओके. तर सेकंड नंबर येईल आपला 8 येईल. ओके. आता हे जे 2 नंबर जिथे असतील तो आपला आन्सर आहे. 5, 8. 5 आणि 8 हा पहिला आहे. दुसरं पण आपण बघूया. 6 मधून 4 गेले तर 2, 6तून 2 गेले तर 4 येतात. 4त 4 ऍड केले तर 8 होतात. 8तून 2 गेल्यावर 6 येतात. तर आपला हा तिसरा आला. 3मध्ये 2 ऍड केले तर 5 येतात. 5तून 1 गेल्यावर 4 येतो. 4मध्ये 2 ऍड केले तर 6 येतात. तर हाही आला. तर म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे, आन्सर 1. ओके. त्याच्यात प्लस मायनसची एनॉलॉजी होती, तर तुम्हाला ते शोधावं लागेल की कोणतं तिथे एनॉलॉजी बसते का नाही बसत, ट्राय करून. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. काही वाक्य दिले. प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चफलक बसून दिलेल्या संदर्भात 2 स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्य तयार करतील अशी शब्दजोडी व शब्दसमूह जोडी निवडा. ओके. तर रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदाराची डॅश डॅश मनस्थिती विसंगत वाटत होती. आता याच्यामध्ये येईल पहिले कमजोर आणि भकास. कमजोर आणि भकास हे समानार्थी शब्द एकमेकाला पूरक आहे. त्यांनी काय विचारलंय की 2 स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्य तयार करतील असे आपल्याला शब्दजोडी निवडायची. तर विसंगत नव्हती. आता जर शेअर बाजार खाली पडतोय तर माणूस डिप्रेस होतो, त्याला थोडंसं दुःख होतं, पैसा जातोय त्याचा, तर त्यामुळे कमजोर आणि भकास होणारच होतं. तर हे त्याची विसंगत नव्हती ही स्थिती, त्याला पूरक होती, त्यामुळे हे येणार नाही. सांत्वना पलीकडचे आणि उपरोधिक, तर हेही येणार नाही. सांत्वन वगैरे करण्याचं तेवढं त्याच्याकरता म्हणजे मानलं पडत असेल, पण कोणाकोणाची गुंतवणूक असेल नसेल पण तेवढी, तर त्यामुळे सगळेच लोक त्याचं सांत्वन करतील किंवा उपरोधिकपणे त्याला बोलतील, हेही होऊ शकत नाही. तर हेही स्टेटमेंट चुकीचं आहे. थर्ड आहे आशावादी आणि आनंदी. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे जर कोणी सपोज शेअर मार्केट कोसळतोय तर तो आशावादी किंवा आनंदी का होईल, म्हणजे त्याचा पैसा लागलाय, पैसा डुबतोय, तर तो आनंदी का होईल. कोणत्याही माणसाला तर दुःखच होईल. त्यामुळे हे स्टेटमेंट 3 बरोबर आहे. तर इथे येईल आशावादी आणि आनंदी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टडी द अकंपनिंग क्यूब विथ नंबर्स. क्यूब दिलेला आहे. ओके. त्याचे फेसेसवर नंबर दिलेले
आणि त्यांनी विचारली की विच नंबर विल बी ऑन द राईट फेस, म्हणजे याच्या अगेन्स्ट मध्ये कोणते नंबर येतील त्यांनी विचारलंय. तर ओके, 1 ऑन टॉप, राईट ऑन साइड फेस 6 अँड टेक्स ऑफ अंडर. ओके, तर सपोज आता यांनी म्हटलंय की नंबर इज 3 इज नॉट अपोजिट टू आयदर 1 और 6. नंबर 3 हा 1 किंवा 6 ला अपोजिट नाही, म्हणजे 1च्या फेस खाली इकडे 3 नाही येणार आणि 6च्या इकडे नाही येणार, म्हणजे 2च्या अपोजिट 3 नंबर आहे. ओके ओके, नंतर 1 ऑन द टॉप आणि राईट. ओके, 2च्या अपोजिट 3 आहे, 6च्या अपोजिट एखाद टाइम 4 पण येऊ शकतो आणि 1च्या अपोजिट 5 पण येऊ शकतो. आता ते डिपेंड करतं. ओके, जर 1 असाच ठेवला म्हटलाय आणि हा क्यूब असा रोटेट केला, म्हणजे 2 तिकडे गेला आणि 6 इकडे आला. ओके, हॅज नंबर 2 नाव. ओके, अँड द राईट साइड फेस विथ नंबर 6 टेक्स प्लेस द फ्रंट, हा 6 इकडे आला. ओके, अँड द नंबर दॅट प्लेस आहे, देन विच नंबर विल बी ऑन द राईट फेस. तर या राईट फेसवर कोणता नंबर असेल इकडे विचारले या फेसवर. तर आता आपल्याला माहिती 2च्या अपोजिट होता 3 नंबर, याच्या अपोजिट 3 नंबर होता, तो असा फिरून इकडे येईल, असा याच्यावर येईल, तर त्याचा करेक्ट आन्सर राहील 3. ओके, 63चा आन्सर आहे 3. नेक्स्ट आहे, आता हे बघा, हा क्वेश्चन मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये पण होता 2019च्या याच्यात पण असंच सेम आलेला होता प्रश्न. सिलेक्ट द नंबर ऑफ व्हर्टायसेस ऑफ द क्यूब ॲट विच 2 or more डायगोनल लाईन्स ऑन द फेस मीट, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त ज्या डायगोनल लाईन्स आहे अशा मीट करतील ते आपल्याला व्हर्टायसेस निवडायचे. आता हा बघा, हा एक व्हर्टायसेस आहे, इथे हा 1 2 3 मीट करतोय. ओके, त्याच्यानंतर जर आपण परत इकडे केला, हा इकडे घेतला, तर हा इकडे असं जेव्हा फोल्ड करणार तिथे हा एक भेटेल आणि खालचा एक भेटेल. तर असे 2 व्हर्टायसेस आहे, बाकीचे याला फोल्ड केल्यावर अपोजिट असल्यामुळे मीट नाही करणार, हे पण नाही करणार. तर त्यामुळे याचं करेक्ट आन्सर येईल फक्त 2 पॉइंट्स मध्येच 2 किंवा 3 पेक्षा जास्त व्हर्टायसेस मीट करतात. याचं करेक्ट आन्सर आहे 2. ओके, नेक्स्ट आहे, एक आकृती दिली आणि त्याला घडी घातल्यावर कोणत्या, म्हणजे कशी त्याची डायग्राम तयार होईल असं म्हटलंय. तर आता हा सर्कल इथे, जर सपोज आपल्याला बेसला इथे आणायचं आहे सगळ्यांना, तर हा जेव्हा असं करणार तर हा इकडे स्टार इकडे येईल. ओके, त्याच्यानंतर हा हाफ चंद्र इकडे, तर इकडे जाताना हा इकडे येईल असा. त्याच्यानंतर हा जेव्हा असा पलटी मारणार तर हा इकडे येईल असा चंद्र. ओके, आणि हा चंद्र जेव्हा खाली येईल तेव्हा असा होता, तेव्हा इकडे जाताना असा होईल. ओके, तर म्हणजे उलटा येईल असा. ओके, तर जर उलटा चंद्र पाहिला तर या साइड मध्ये हे 2 आहेत. ओके, आणि जेव्हा ही डायग्राम असं दिलेली जेव्हा फोल्ड करून येईल तेव्हा हा एरो असा होऊन जाईल चौगा याच्या, त्याचा करेक्ट आन्सर येईल 4. ओके, नेक्स्ट आहे, ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द decline in voter turnout at election is chiefly explained by the decline in voting by younger people who have very different lifestyles. Older people are much more likely to vote. म्हणजे जास्त जे वृद्ध माणसं आहे ते वोटिंग जास्त करतात असं म्हटलंय. If this trend continues, probably this will lead to a point at which no government can be said to have mandate to govern, as the number of voters will be too small to indicate the wishes of the majority. Okay, society needs therefore to find an alternative to conventional elections so that the wishes of the people can be heard. Okay, तर म्हणजे जे तरुण मुलं वगैरे ते जास्त वोटिंग करत नाही आणि जे ओल्ड एज पीपल वाले लोक आहेत ते जास्त वोट करतात असं म्हटलंय. आणि त्यांनी सांगितलं की जर असंच चालत राहिलं तर जास्त वोटिंग करणारे होणार नाही, कोणत्याही गव्हर्नमेंटला मेजॉरिटी वगैरे भेटणार नाही, आणि जर आली पण तर जे लोक मेजॉरिटी मध्ये होते त्यांचे ते विशेष रिप्रेझेंट नाही करू शकणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्यांनी म्हटलं सिलेक्ट वन ऑप्शन दॅट एक्सप्रेस द फ्लॉ इन द अबोव आर्ग्युमेंट, म्हणजे चुकीचं वाक्य कोणते तुम्ही म्हणताय. इलेक्शन्स आर यूज इन ऑल डेमोक्रॅटिक कंट्रीज ॲज द ओनली वेल एस्टॅब्लिश प्रोसेस ऑफ चुझिंग द गव्हर्नमेंट. हे चुकीचं आहे. प्रत्येक याच्यात फक्त डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये इलेक्शन्स आहेत मानलं, पण ते वेल एस्टॅब्लिश प्रोसेस नाहीये. काही काहींमध्ये चांगली असेल, काहींमध्ये वाईट पण असते. अमेरिकेची प्रेसिडेन्शियल सिस्टीम आहे, आपली प्राईम मिनिस्टरशिप संसदीय राज्य पद्धती, त्यामुळे स्टेटमेंट चूक होतो, प्रत्येक याच्यात नाही होऊ शकत. विथ द हेल्प ऑफ सोशल मीडिया, यंग पीपल मे बी मोर लायकली टू जॉईन प्रेशर ग्रुप्स दॅन टू वोट इन एन इलेक्शन. प्रेशर ग्रुप बद्दल वगैरे काही बोललेलंच नाही वरच्या पॅसेजमध्ये, सोशल मीडियाचं पण काही तिथे काही रेफरन्स दिलेला नाही, तर त्यामुळे हे स्टेटमेंट पण चुकीचं आहे. There may be a problem in using alternatives such as internet and postal voting due to remote residential places. तर हे स्टेटमेंट थोडंसं बरोबर पण हे चुकीचं आहे, कारण की सॉरी हे चुकीचं स्टेटमेंट आहे, कारण की
त्यांनी काय म्हटलं, इंटरनेट आणि पोस्टल वोटिंग आपण रिमोट रेसिडेन्शियल प्लेसेस मध्ये असल्या कारणाने वापरू शकत नाही. तर हे चुकीचं आहे. आता आपल्या करंट इलेक्शन सिस्टीम मध्ये जे खेडेगावात वगैरे राहतात तर पोस्टल बॅलेट वगैरे आपण वापरतोच त्यांच्याकरता. तर ती सिस्टीम एक्झिस्ट करते आणि ती म्हणजे वेल डिफाईन आहे. तर त्यामुळे स्टेटमेंट चुकीचं होतं. लास्ट स्टेटमेंट येतं, पीपल हु आर यंग नाऊ मे बिकम मोर लाईकली टू वोट ॲज दे गेट ओल्डर. तर आता बघा, जे आज तरुण मुलं आहेत ते आताच वोट नाही करत आहे, त्यांचा तो पर्स्पेक्टिव्ह आहे किंवा त्यांचा तो डिसिजन आहे, तर तो खूप अनलाइकली असतो की कोणाचा आपण म्हणतो स्वभाव चेंज होत नाही. जर ते आता म्हणजे ह्या यंग एज मध्ये जर ते वोटिंग नाही करत आहे तर म्हातारे वगैरे झाल्यावर पण नाहीच करणार, म्हणजे ते जर त्यांचा तो स्वभाव असेल तर त्यामुळे ते वोटिंग करतीलच असं काही फिक्स नाही. काही करतील तर मेजॉरिटी करणार पण नाही. त्यामुळे हा फ्लॉ आहे त्याच्यामध्ये. तर याचं करेक्ट आन्सर आहे 4th ऑप्शन. ओके, नेक्स्ट आहे एक दिलेले 2 याच्यात. ओके, तर लेट्स से असे काय म्हटलं, द फॉलोइंग क्वेश्चन इज बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन गिवन. ABCD आर 5 पर्सन सिटिंग इन द लाईन फेसिंग साऊथ. ओके, 5 स्टेट 1 2 3 4 5 असे दिलेले आहे. आणि while MNOPQ आर 5 पर्सन सिटिंग ॲट द सेकंड लाईन पॅरल टू द फर्स्ट लाईन फेसिंग नॉर्थ. ओके, याच्या अपोजिट मध्ये असे 5 लोक बसलेले. ओके, तर त्यांनी काय विचारलंय, इज अपोजिट टू ओ म्हटलंय. जर सपोज आता हु इज जस्ट नेक्स्ट राईट ऑफ एम. ओके, इज अपोजिट टू ओ म्हटलंय. C and R are diagonally opposite to each other. C and N are diagonally opposite to each other. Okay. B who is just next to left of D is opposite of Q. Okay. जो D आहे तो काय म्हटलाय, B who is just next to the left of D. D च्या लेफ्टला B आहे म्हटलं. जर आपण आता या साईडला बसलो असेल तर ही राईट येते, ही लेफ्ट येते, पण या साईडने बसलोस ना तर इकडची लेफ्ट येते, ही लेफ्ट येते, ही राईट येते. तर म्हटलं बी हा डीच्या अपोजिटला बसलेला असं म्हटलंय. ओके, तर असं घेतलं एक स्टेट पर्टिक्युलरली. अँड हु इज अपोजिट ऑफ क्यू. क्यूच्या अपोजिट बी म्हटलेलं आहे, म्हणजे क्यूच्या अपोजिट बी आहे आणि डीच्या लेफ्टला आहे. ओके, एम इज ॲट वन एंड ऑफ लाईन. एम हा एका एंडला आहे, एन ऑलरेडी इथे फिक्स झालाय त्यामुळे एम इथे येईल. ओके, आणि पी हु इज जस्ट टू द लेफ्ट ऑफ क्यू. लेफ्ट ऑफ क्यूच्या म्हणजे इकडे पी इकडे दिलेला आहे. ओके, इज अपोजिट ऑफ डी. डीच्या अपोजिट आलेला आहे बरोबर. तर उरलेला कोणता आपला ए राहिला, कारण की ABCDE दिलेले. ओके, तर म्हटलंय इफ बी काय म्हटलंय, इफ बी शिफ्ट टू द प्लेस ऑफ ई, म्हणजे बी ईच्या प्लेसला गेला इथे. ओके, अँड ई शिफ्ट टू द प्लेस ऑफ क्यू. ई हा क्यूच्या प्लेसला गेला, हा इथे ई आला. ओके, and Q shifts to the place of B. Q हा इथे आला. Okay, then who will be the second to the left of the person opposite of O. O च्या जो राहील त्याच्या लेफ्टला कोण राहील, सेकंडला हा Qच राहील, कारण की बघा हा जो E आहे याच्या अपोजिट E आहे, याच्या सेकंडला हा Q इथे. ओके, तर करेक्ट आन्सर आहे Q. ओके, नेक्स्ट आहे assertion and reasons आहे. People these days are doing a lot of teleshopping. टेलिशॉपिंग म्हणजे ते जे टीव्ही वगैरे बघतात आणि त्याच्यावरनं ऑनलाईन परचेस वगैरे करतात, त्याला टेलिशॉपिंग वगैरे म्हणतो. तर रिझन पहिलं रिझन दिलंय, पीपल आर वॉचिंग अ टीव्ही लॉट. ओके, सेकंड रिझन आहे पीपल दीज डेज आर नॉट फाइंडिंग टाइम टू शॉप इन अ मार्केट. ओके, तर फर्स्ट आपला आहे ओनली R1 and not R2 is the possible reason. Okay, only R2 and not R1 is the possible reason. Either R1 or R2 but not both reasons, and neither R1 nor R2 is the possible reason. आता एक सांग मला, टेलिशॉपिंग वगैरे करता त्यांनी असर्शन दिलेलं आहे आणि त्यांनी काय म्हटलंय, पहिलं रिझन पीपल आर वॉचिंग टीव्ही अ लॉट. ठीक आहे, आपण टीव्ही वगैरे खूप सारे लोक बघतो, तुम्ही बघता, बरेच लोक बघतात, पण प्रत्येक जण टीव्हीवर ते टेलिशॉपिंगच ऍडव्हर्टाईज बघतो असं नाही. ते टीव्हीवर वेगवेगळे प्रोग्राम्स लागतात, सिरियल्स राहतात, मूवीज राहतात, ते पण बघतात. तर प्रत्येक जण टेलिशॉपिंगच बघेल, तर ज्यामुळे बघत असेल टीव्ही बघताय तर ते सगळे टेलिशॉपिंग करतील असं होणार नाही. त्यामुळे असर्शन 1 रिझन हे पहिलं चुकीचं येतं. अँड पीपल दीज डेज आर नॉट फाइंडिंग टाइम टू शॉप इन द मार्केट. बरोबर, टेलिशॉपिंग काय करतो माणूस, की त्याला बाजारात जाऊन तेवढा ती वस्तू खरेदी करायचा टाइम नसत, त्यामुळे तो ऑनलाईन वगैरे परचेस करतो, ऑर्डर देतो, कारण की टाइम त्याच्याकडे नसतो तेवढा. त्यामुळे याच्यातलं जे सेकंड स्टेटमेंट ओनली R2 अँड नॉट R1 इज पॉसिबल रिझन.
ओके, R2 करेक्ट आहे, R1 त्याचं पॉसिबल रिझन नाहीये. ओके, तर याचा आन्सर आहे ऑप्शन 2. नेक्स्ट आहे प्रशांत स्टार्ट फ्रॉम हिज हाऊस अँड ट्रॅव्हल्स 8 किलोमीटर नॉर्थ. ओके, असं चालू केलं, इकडनं हाऊस आहे, नॉर्थला 8 किलोमीटर गेला. देन ही टर्न्स राईट अँड ट्रॅव्हल्स 5 किलोमीटर. उजव्या हाताला वळला 5 किलोमीटर चालला. देन टर्न्स राईट अगेन अँड ट्रॅव्हल्स 4 किलोमीटर. असं परत इकडे जाताना राईटला वळला 4 किलोमीटर चालला. ओके, अँड देन ट्रॅव्हल्स 3 किलोमीटर टुवर्ड्स ईस्टला 3 किलोमीटर चालला. ओके, फायनली ही टर्न्स लेफ्ट अँड ट्रॅव्हल्स 2 किलोमीटर. इकडनं लेफ्टला टर्न केला, इथं 2 किलोमीटर चालत गेला असं म्हटलं. हाऊ फार इज फ्रॉम द हिज हाऊस. ओके, तर हे डिस्टन्स विचारलंय तुम्हाला, त्याने किती लांब आहे त्याच्या घरापासून. ओके, तर हे 5 आहे आणि 3 आहे, हे टोटल 8 होईल. ओके, आणि हे टोटल 8 होतं, इकडनं 4 चालला, इकडनं वरती, हे टोटल म्हणजे इकडनं जर घेतलं तर हे 6 होईल. तर आपल्याला माहिती आहे पायथागोरसच्या थेरमनुसार 8चा स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर इज इक्वल टू हे टोटल डिस्टन्स येईल एवढं, आर म्हणू त्याला, आर स्क्वेअर. तर 8चा 64, 6चा 36, 36 प्लस 64 100, म्हणजे आरचा येईल 10. ओके, त्याचं करेक्ट आन्सर आहे 10. नेक्स्ट आहे a survey is conducted on 6,200 villagers staying in 4 villages ABCD and having various favorite colors. 50% of the people from village is B have red as their favorite color. Okay, त्याच्यानंतर how many people from the other villages have the same favorite color. Okay, तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की एक असा व्हेन डायग्राम दिले, त्याच्यामध्ये टोटल पॉप्युलेशन 6,200 दिली. त्याच्यापैकी जे 50% जे व्हिलेज बी मध्ये राहणारे लोक आहेत त्यांना रेड हा त्यांचा फेवरेट कलर आहे. तर त्यांनी विचारले की हाऊ मेनी पीपल फ्रॉम अदर विलेजेस हॅव द सेम फेवरेट कलर, म्हणजे दुसरे जे कोणते एबीसी मधले जे विलेजेस होते सीडी मधले, तर त्याच्यापैकी किती लोकांना लाल हा कलर आवडतो. ओके, तर सगळ्यात पहिले 6,200 दिलेली आहे. त्याच्यापैकी जर व्हिलेज बी ची आपण पॉप्युलेशन काढली, व्हिलेज बी ची पॉप्युलेशन किती दिलेली आहे त्यांना, 23%. ओके, तर 23% ऑफ जर आपण घेतलं 23% ऑफ 6,200. ओके, तर याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर अराउंड 23 दुने 46, 4 12 1426 येतं याचा आन्सर. ओके, म्हणजे व्हिलेज बी ची पॉप्युलेशन आहे 1426 टोटल. तर त्यांनी काय म्हटलंय, रेड कलर लाइकिंग किती दिलेलं आहे इथे, रेड मध्ये 20% लोकांना रेड आवडतो. तर 20% ऑफ 6,200. ओके, तर हा जर कट केला तर 1240 लोकांना लाल कलर आवडतो आणि व्हिलेज बी ची पॉप्युलेशन आहे टोटल 1426. ओके, तर त्यांनी काय म्हटलंय 50% ऑफ पीपल फ्रॉम व्हिलेज बी हॅव रेड ॲज कलर, म्हणजे 50% जे लोक आहे बी व्हिलेजेसचे त्यांना लाल कलर आवडतो. आता 1426च्या 50% म्हणजे हाफ येतं, म्हणजे सेकंड. हे 713 लोकांना लाल हा कलर आवडतो आणि आपले टोटल लोक किती लाल कलर आवडणार आहे 1240. तर 1240 मायनस 713, हातून 3 गेले 7. ओके, 4 हातून 2 गेले 7, 5 12, जे येईल 527 लोक हे ए प्लस सी प्लस डी ह्या विलेजेसचे लोक आहे ज्यांना लाल कलर आवडतो. ओके, 527. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. If the diameter of the circular track is 28 meter and there is a 7 meter wide road around the track, then find the area of the road. म्हणजे त्यांनी काय म्हटलंय, असा कोणता तरी एक सर्क्युलर ट्रॅक आहे. ओके, त्यांनी काय म्हटलं की त्याची रेडियस ही 28 मीटर आहे आणि याची एवढी रेडियस 28 मीटर आहे आणि हा 7 मीटरचा तिथे रोड आहे त्याच्या सर्क्युलर ट्रॅकचा. तर याच्यातला हा जर या पूर्ण याची एरिया विचारलाय, तर आपल्याला माहिती सर्कलचा एरिया असतो पाय आर स्क्वेअर. ओके, तर आता टोटल याची आतल्या याची काय येईल 28 मायनस 7, म्हणजे काय म्हटलं जाईल त्याला, त्यांनी आपले डायमीटर दिलाय 28 मीटर डायमीटर दिलेला आहे. तर रेडियस येईल 28 चे हाफ म्हणजे 14. ओके, त्याची 14 येईल, 14 मधून ही 14 येईल, 14 प्लस 7 21, म्हणजे पाय आर स्क्वेअर मायनस म्हणजे R1 स्क्वेअर मायनस पाय R2 स्क्वेअर असा येईल त्याचा फॉर्म्युला. तर R1 स्क्वेअर काय येईल, पाय म्हणजे 22/7 इंटू R1 स्क्वेअर म्हणजे 14 प्लस 7 21चा स्क्वेअर
मायनस जो राहील याचा स्क्वेअर 7 आणि 4 21 मायनस 7चा स्क्वेअर. ओके, तर त्याचा येईल 14चा स्क्वेअर जर घेतला तर आपल्याला येतं हा बघा, म्हणजे हा टोटल मायनस हा घेतला तर एवढं येतं 21 स्क्वेअर मायनस 14चा स्क्वेअर. तर 21चा स्क्वेअर आपला येतो अराउंड, याचा जो डिफरन्स 441 येतो 21चा स्क्वेअर, आणि 14चा स्क्वेअर आहे 196. ओके, 441 मायनस 196 गेल्यावर येतो 6 5 11 10 4 14 4 245, म्हणजे 22/7 मल्टिप्लाय बाय 245 घेतला आपण. 7 1 7 7 2 17 1 21 3 7 22 गुणिले 35. तर याचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण तर टोटल येतं 770 स्क्वेअर किलोमीटर. बी ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 5 वर्कर्स टेक्स 12 days टू weed a field. तर हाऊ मेनी डेज वुड 15 वर्कर्स टेक टू डू सो. तर याचा एक फॉर्म्युला आहे M1 MWD नावाचा एक फॉर्म्युला आहे. जर दोन याचं कंपॅरिझन दिलं तर M1 W1 D1 इज इक्वल टू M2 W2 D2. आता त्यांनी काय म्हटलं, मजूर किती दिलेले आहे, 5 माणसांना 12 दिवस लागतात. ओके, सॉरी, डी वरती येईल आणि डब्ल्यू खाली येईल. डब्ल्यू म्हणजे वर्क आणि डी म्हणजे डेज. याच्यात 5 वर्कर आहे, 12 दिवस लागतात एक काम करायला. तर त्यांनी काय म्हटलंय, 15 वर्करला किती लागेल टू द सेम टास्क, म्हणजे एक काम करायला किती टाइम लागेल, म्हणजे त्यांनी डेज विचारले. तर 5 1 5 5 3 15 3 1 3 3 4 12. तर x इज इक्वल टू 4. ओके, त्याचा आन्सर इज 4. नेक्स्ट आहे the sum of the present ages of 3 person is 72 years. 7 years ago their ages were in the ratio 467. What are their present ages? आता याचा एक ट्रिक हा, म्हणजे तुम्ही याच्याने पण करू शकता की x प्लस वाय प्लस झेड करा, मग त्यांची 72 इयर्स दिले, मग त्यांच्या एज नुसार काढा वगैरे असं करू शकता. पण जर तुम्ही डायरेक्ट बघितलं तर आता काय म्हणतो, 7 years ago their ages were in the ratio of 467. तर त्याला प्रेझेंट एजेस विचारले. जर आता प्रत्येक यांची प्रेझेंट एजेस मधून जर आपण 7 7 मायनस केले तर 20 7 गेले 13, 30 7 गेले 23, आणि 22 मधून 7 गेले तर 7 5 12 नाही 6 6 12 7 5 12 15 येतो. ओके, तर 13 23 15 हे 467 रेशो मध्ये नाही आहेत. ओके, सिमिलरली सेकंड ऑप्शनला घेतलं, 22 मधून 7 गेले तर 15 येतात. ओके, 24 मधून 7 गेले तर 17 येतात, आणि 26 मधून 7 गेल्यावर 19 येतात. तर 15 17 19 पण 4 6 7 मध्ये नाही आहे. ओके, 19 मधून 7 गेल्यावर येतात 13 नाही 12 येतात, 7 आणि 2 9. ओके, 12. 25 मधून 7 गेल्यावर 18 येतात. ओके, आणि 28 मधून 7 गेल्यावर 21 येतात, म्हणजे 3 4 12 3 6 18 3 7 21, म्हणजे 4 6 7 आला रेशो, म्हणजे हे करेक्ट आन्सर आहे. ओके, तुम्ही ट्रॅडिशनल वेने पण जाऊ शकता की ऍडिशन दिलेली मग त्यांचा रेशो घेतला. बघा 6 4 10 7 17 17 x इज इक्वल टू 72, 17 17 3 17 64. तर हे असं करू शकतात, तर त्यानुसार काढू शकतात ट्रॅडिशनल वेने पण की 72 ला हे करा, मग त्याचं ऍडिशन वगैरे सबस्ट्रॅक्शन करून, पण ती लेंदी प्रोसेस होईल. हे डायरेक्ट आन्सर पण काढू शकता. पहिले चेक करा की आन्सर दिलेला आहेत की नाही क्वेश्चन मध्ये. ओके, त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे आपला की ट्रू डिस्काउंट दिलेला आहे त्यांनी. ट्रू डिस्काउंट वर एक क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी की एका याचा काय म्हटलेलं आहे, द ट्रू डिस्काउंट ऑन अ बिल ड्यू 10 month hence at 6% per annum is 26.25. द अमाऊंट ऑफ द बिल विल बी. तर म्हटलं त्याने एक डिस्काउंटचं दिलेलं ट्रू डिस्काउंट मध्ये की त्याचं दिलेलं 6% पर एनम ने 10 month नुसार जर काढलं तर त्याचं पर एनम नुसार आहे तर 26.25. तर त्याचं अमाऊंट काय राहील त्या बिलाची ते विचारलेलं आहे. ओके, तर याचं कसं काढणार आपण, ज्याचं हे बघा कसं काढता येईल. 10 monthला 6% नुसार इथे म्हटलंय त्यांनी. ओके, 6% ला 26.25 म्हटलंय. तर ट्रू डिस्काउंट लेस आपण एक्स मानला, आणि जर याचं काढलं 10 months साठी, 10 months साठी काय म्हटलंय, कुठे गेलं 6% ने. ओके, 10 महिना
10 म्हणजे आपण आता बघा 12 महिन्याचं 1 वर्ष राहतं, तर 10 महिन्याचं किती येईल, 10/12 आहे. ओके, आणि टोटल तुझं जो आपण मानलेला होता एक्स. ओके, तर 6 ओके, तर 6 6 2 12 2 2 5 10 5 5 5 2 10. ओके, x/20 जर ते काढलं तर अराउंड येतो 0.05x येतो. ओके, आता हे तुमचा प्रेझेंट व्हॅल्यू येईल. प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे फॉर 10 मंथ साठी. प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे 12 महिन्याचं काढायला गेलं तर 1 प्लस 0.05x घेतलं तर 1.05x त्याचं येईल 12 महिन्याची व्हॅल्यू. ओके, तर ट्रू डिस्काउंट कसं काढणार मग? ट्रू डिस्काउंटचा फॉर्म्युला असतो की जो प्रेझेंट व्हॅल्यू मायनस जे आपण ऍझम केलेली 1.05 मायनस हा x मायनस x जे 0.05x ही त्याची ट्रू डिस्काउंट आहे आपण म्हटलं जातो. आणि त्यांनी काय म्हटलं, ट्रू डिस्काउंट किती दिलेला आहे त्यांनी 26.25 म्हणजे जो येईल 0.05x इज इक्वल टू 26.25 म्हणजे x इज इक्वल टू 26.25 मल्टिप्लाय डिवायडेड बाय 0.05. जर हे केलं तर याचा आन्सर येतं 525. ओके, x ची व्हॅल्यू येते 525. म्हणजे जर अमाऊंट मध्ये 10 महिन्यांनी आपण इथे काढली होती की जी येते 1.05x, तर 1.05x म्हणजे 1.05 मल्टिप्लाय बाय 525 इज इक्वल टू त्याचा आन्सर येईल. मग आपण जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर अराउंड 551.25 त्याचा ट्रू डिस्काउंट आहे. ट्रू डिस्काउंट हा ऍक्च्युली जे प्रेझेंट व्हॅल्यू असते त्याच्यामधून जो ज्या महिन्यात जितक्या महिन्याकरता दिले त्याचं सबस्ट्रॅक्शन राहतं. ओके, तर याची प्रेझेंट व्हॅल्यू जसा ट्रू डिस्काउंट येतो 551.25. नेक्स्ट आहे काय विचारलंय की ए बॅग कंटेन्स 1 रुपी 50 पैसे 25 पैसे कॉइन्स. ओके, in the ratio of 5:6:8. If the total amount is 420 then the number of 50 पैसे कॉइन. ओके, तर एका थैलीमध्ये त्यांनी दिलेली नाणी किती कशी आहे. आता म्हटले सपोज एक सांगतो 1 रुपया म्हणजे x पकडला आपण, 50 पैसे म्हणजे x/2 म्हणजे 100 पैसे म्हणतो त्याचे हाफ येतात आणि 25 पैसे म्हणजे 1/4 येतात x/4. तर त्यानुसार कॅल्क्युलेट केल्यावर त्यांनी काय म्हटलंय 5, 6, 8 याच्यात आहे 5x जर घेतला नंतर म्हटलंय 6x म्हणजे 50 पैशाची 6 या प्रमाणात आहे, तर 6 डिवायडेड बाय 2 कारण की 50 पैसे म्हणजे 100/2 येतात त्यामुळे. आणि 8 म्हटले तर 25 पैशाची होती म्हणजे त्यामुळे 1/4 घेतला. तर ही सगळ्यांची बेरीज केल्यावर 420 रुपये येते म्हणजे 5x प्लस 3x प्लस 2x इज इक्वल टू 420. ओके, तर आता 5 3 8 आणि 2 10 10x इज इक्वल टू 420 आला, x इज इक्वल टू 42 म्हणजे टोटल कॉइन्स 42 आहे. तर त्यांनी काय विचारले 50 पैशाची किती नाणी येतील, 50 पैशाचे 6 येतात ना, 42 गुणिले 6 6 2 12 6 24 आणि 1 25 252. तर 50 पैशाची 252 कॉइन असतील त्याच्यामध्ये. ओके, तर मित्रांनो हा होता 2020चा आपला एमपीएससी कंबाईनचा पेपर. त्याचा आपण मेंटल ॲबिलिटीचे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. तर आपण पुढे आता 2021चे पण कव्हर करणार आहोत. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स मिळण्याकरता तुम्ही या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा अभ्यास योग्य प्रकारे चालू ठेवा. आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला तुमच्या एक्झाम करता. 2 फेब्रुवारीला एक्झाम आहे, तर त्याच्या दृष्टीने योग्य प्रकारे प्रिपरेशन करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.